जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय यांच्याकडून 28 तारखेला एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आरोग्य सेवामध्ये जी काही तात्काळ भरती आहे किंवा तात्काळ ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळत आहे. याची जी प्रत आहे त्या वेगवेगळ्या विभाग जो आहे त्यांना दिली गेलेली आहे. याचा विषय काय असणार आहे बघा. गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गामध्ये पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील मिळण्याबाबत. याचा अर्थ काय होतो बघा, की गट ड आणि गट ड या दोन संवर्गामध्ये जेवढे काही पदं आहेत रिक्त पदं, त्या रिक्त पदांपैकी किती पदं पदोन्नतीनं भरायची आहेत किंवा किती पदं सरळ सेवेनं भरायची आहेत याबाबतचा प्रवर्गनिहाय तपशील. प्रवर्ग म्हणजे ज्या ज्या प्रवर्गामध्ये किती पदं रिक्त आहेत त्यानुसार तिथं तपशील जो आहे तो मागवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा जाहिरात जो काही क्रमांक आहे 7/7/2026 रोजीला जे काही सरळ सेवा पदांची माहिती पूर्वतयारीसाठी मागवली होती त्याचा इथं संदर्भ देण्यात आलेला आहे. आणि काय सांगितलेलं आहे बघा, की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS मध्ये सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही स्तव आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आकृतिबंधानुसार गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गातील जून 2026 अखेरीची सद्यस्थिती या कार्यालयास प्राप्त आहे. काय म्हणलंय, की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी काही सरळ सेवा पदभरती होणार आहे आणि या सरळ सेवा पदभरतीसाठी जेवढे काही मंजूर पदं आहेत आकृतिबंधानुसार मंजूर पदं जे आहेत गट क आणि गट ड संवर्गातील त्याची जून 2026 पर्यंतची पूर्ण माहिती जी आहे ही आरोग्य विभागाच्या कार्यालय जे आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग या जे पत्र आहे या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काय मागवलेलं आहे, की सन 2026 पदभरतीसाठी आपल्या आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील आवश्यक असून सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये 29 जुलैपर्यंत समकक्ष अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रत जी आहे ती कार्यालयात सादर करायची आहे. तर बघा एकदम सिंपल आहे, की जे काही पदभरती निघणार आहे किंवा सरळ सेवे पदभरती निघणार आहे किंवा जे काही तुमचं प्रमोशन होणार आहे याच्यासाठी एकूण रिक्त पदं किती आहेत, आकृतिबंधानुसार मंजूर पदं किती आहेत, हा सर्व तपशील त्या विभागाकडे आलेला आहे. आत्ता ही 2026ची पदभरती करण्यासाठी इथं स्पष्ट लिहिले बघा, सन 2026ची पदभरती सरळ सेवा पदभरती करण्यासाठी प्रवर्गनिहाय म्हणजे कोणत्या प्रवर्गामध्ये किती पदं रिक्त आहेत. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, की समजा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदांसाठी एकूण 100 पदं रिक्त आहेत असा तपशील जो आहे तो तपशील कार्यालयाला उपलब्ध आहे. परंतु प्रवर्गनिहाय म्हणजे कॅटेगरी वाईज कास्ट वाईज तुमचं आरक्षणावाईज हॉरिझॉन्टल आरक्षण असेल, कंपार्टमेंटल असेल, रिझर्वेशन जे आहेत या सगळ्या गोष्टींचा प्रवर्गनिहाय जे आहेत त्या जागा किती आहे तुमच्याकडं हा तपशील विभागाला पाठवायचा आहे, तो पण 29 तारखेपर्यंत. हे पत्र निघालेलं आहे बघा 28 तारखेला आणि ही पूर्ण माहिती मागवलेली आहे त्यांनी 29 तारखेला. म्हणजे फक्त 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. पत्र निघालेला एक आणि त्याच्या पुढचा एक 2 दिवसामध्ये पूर्ण माहिती मागवलेली आहे. आणि गेल्या 15 दिवसांमध्ये आरोग्य विभाग जो आहे त्या आरोग्य विभागामध्ये हालचाली खूप वेगाने चाललेल्या आहेत, हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. त्यामुळं
ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आरोग्य विभागाची जी जाहिरात आहे ही एक्सपेक्ट करू आणि त्यामुळं तुम्ही त्यानुसार अभ्यास करा. तुमचा अभ्यास चालू असेल, अभ्यास करायचा जरी असेल तर कशा पद्धतीनं करायचा आहे बघा. GOV एक्झाम्स अशा पद्धतीचा टाइप केल्याच्या नंतर बघा पहिली वेबसाईट जी आहे GOV एक्झाम गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर हा जो काही होम पेज दिसत आहे, सरफेस दिसत आहे, हे एक आपण तुमच्यासाठी एक नवीन पोर्टल घेऊन आलेलो आहोत. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल पहिल्यांदा तुम्ही नवीन आल्याच्या नंतर बघा साइन अप वरती जायचं आहे. तुमचे पूर्ण डिटेल्स टाकायचे आहेत. मेल आयडी ला तुम्हाला एक OTP येतो. तो OTP सबमिट करून तुम्हाला साइन अप करायचं आहे आणि साइन अप झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं लॉग इनचा जो ऑप्शन आहे, या लॉग इनच्या ऑप्शन वरती जाऊन लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन करसाल विद्यार्थी मित्रांनो, तशा पद्धतीनं बघा तुम्हाला तिथं वेगवेगळ्या जे एक्झाम आहेत, अपकमिंग एक्झाम्स तुम्हाला सगळे PYQ तर मिळतीलच त्यावरती. पण ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या DMAR, DHS असेल, महिला व बाल विकासच्या असतील, नगर परिषदच्या असतील, सरळ सेवा असेल, तलाठी असतील, सगळे पेपर जे आहेत ते तुम्हाला तिथं मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा ते पेपर अशा पद्धतीचं तुम्ही DHS वरती जरी गेलात तरी LSO असेल, त्याच्यानंतर बघा बहुउद्देशीय कर्मचारी, फार्मासिस्ट वगैरे सगळ्यांचे पेपर लवकरच येणार आहेत. तुम्ही डेमो वरती जाऊन सुद्धा तिथं जे आहे ते पेपर पाहू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा हे पेपर कशा पद्धतीचं असणार आहे ते एक तुम्हाला मी डेमो दाखवतो. याच्यामध्ये तुमचे 100 प्रश्नांची तुम्हाला लाईव्ह एक्झाम जी आहे, जी तुम्ही फायनल एक्झामला देत असता. TCS, IBPS ज्या पद्धतीनं पेपर घेत होतं आणि आता MPSC कडे सगळे पेपर हँडओव्हर होणार आहेत. तर MPSC पॅटर्न प्रमाणे आपण याच्यावरती पेपर देणार आहोत. टाइम बॉन्डेड पॅटर्न नुसार बघा पूर्ण सेट नुसार यामध्ये तुम्हाला जे आहेत ते मिळणार आहेत. सेट्स नुसार तुम्ही इथं सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचं काही जसं एक्झाम मध्ये बसल्याच्या नंतर तुम्हाला जशा पद्धतीच्या सूचना, इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिले जातात, प्रॉपर तशा पद्धतीचं हे पोर्टल आहे. तुम्हाला इथं लँग्वेज सुद्धा सिलेक्ट करायची आहे आणि सगळं तुम्ही वरचं वाचलेलं आहे असं चेक बॉक्स मध्ये क्लिक करून तुम्ही तिथं ऍग्री करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला इथं कॅमेराचा ऍक्सेस सुद्धा मागितला जातो. कॅमेराचा ऍक्सेस दिल्याच्या नंतर तुम्हाला एक्झाम स्टार्ट करायची आहे. जशा पद्धतीची एक्झाम स्टार्ट होईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रश्न इथं मार्क करायचा आहे. किंवा तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन असेल, ह्या सर्व क्वेश्चन जे आहे ते बघा याचं आन्सर दिल्याच्या नंतर तुम्हाला इकडं राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये ग्रीन दिसत आहे. पहिला तुम्ही क्वेश्चन सोडवलेला नाहीये, त्याला फक्त मार्क केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं मार्क केल्याचं जे सिम्बॉल आहे ते पर्पल कलरचं जे साईड आहे ती सुद्धा तिथं तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जे 100 क्वेश्चनचे सेट वाईज टाइम बॉन्डेड पद्धतीनं आपण हे जे पोर्टल आहे हे पोर्टल तयार केलेलं आहे आणि तिथं तुम्ही एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम देऊन तुमचं प्रिपरेशन किती झालेलं आहे हे तयारी करू शकता तुम्ही स्वतःच. त्याच्यावरती आता आपण वीकली सुद्धा एक्झाम देणार आहोत आणि जे PYQ आहे ते PYQ सुद्धा सगळे अपलोड करणार आहोत. याची लिंक जी आहे ते लिंक सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तर बघा GOV एक्झाम्स या ऑनलाईन एक्झाम पोर्टलवर तुम्ही टेस्ट सिरीज देऊन कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करू शकता हे सांगल्याच्या नंतर आपण परत आपल्या या PDF कडे येऊ. या PDFच्या माध्यमातून त्यांनी प्रवर्गनिहाय माहिती मागवलेली आहे. त्याचं शेवटचं कडवं आहे, माहिती सादर करतेवेळी जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदाची माहिती उपसंचालने आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालन आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयातील सदरील माहिती एकत्रित संलग्न करावी. तर काय करायचं आहे की हिवतापाचे जे काही अधिकारी आहेत त्याचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आणि जिल्हास्तरीय जे काही मनोरुग्ण हॉस्पिटल्स आहेत त्यांनी ही माहिती कोणाकडे करायची आहे हे ऑफिशियली त्यांना सांगितलं गेलेलं आहे. आता बघा विवरणपत्र आता विवरणपत्र आणि विवरणपत्र ब नुसार त्यांनी माहिती मागवलेली आहे. तर विवरणपत्र मध्ये त्यांनी काय मागितलेलं आहे बघा की आता फॉर एक्झाम्पल इथं आपण समजू अनुक्रमांक 1 आहे, इथं पद आहे LSOचं आणि त्यानंतर पदोन्नती कोट्यातील टक्केवारी किती टक्के पदोन्नतीनं भरतात, तर जवळपास बघा आपण कन्सिडर करू 50% पदोन्नतीने भरतात.
तर मग पदोन्नती कोट्यातील एकूण मंजूर किती पदं आहेत? तर समजा इथं 50 पदं आहेत. त्यानंतर पदोन्नती कोट्यातील 30/6/2026 पर्यंत अखेर भरलेली पदं किती आहेत? मध्ये आता किती अवेलेबल किती आहेत? एकूण पदं किती आहेत बघा 50. तर त्यापैकी मंजूर किती आहेत 50 पदं. तर त्याच्यापैकी तुम्ही 30/6 पर्यंत किती भरलेत? तर उदाहरणार्थ भरलेले आहेत 40 पदं. मग पदोन्नती कोट्यातील 30/6/2000 अखेरीस रिक्त किती आहेत? 50 होते, 40 भरले, राहिले किती? 10 पदं. मग त्यानंतर काय म्हणले की 1/7/2026 ते 31/8/2026 अखेरीस पदोन्नतीने भरली जाणारी अपेक्षित पदं किती आहेत? तर 10 रिक्त असल्यामुळं 10 रिक्त आहेत. सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणारी एकूण पदांची संख्या किती राहील? तर त्याचा उरलेला जो आराखडा आहे तो आराखडा तिथं टाकायचा आहे. ब मध्ये काय आहे बघा की सरळ सेवा पदभरती घटक क ड संवर्गात उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील जो आहे तो प्रवर्गनिहाय द्यायचा आहे. आता प्रवर्गनिहाय म्हणलं बघा, आता इथं एलएसओ पद आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती या कॅटेगरीला अनुसूचित जमाती असतील, विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इतर मागास प्रवर्ग आणि EWS आणि खुला प्रवर्ग यांच्यासाठी किती पदं रिक्त आहेत हे सुद्धा त्यांनी तिथं मागवलं गेलेलं आहे. बघा आता अशा पद्धतीची माहिती जी आहे त्यांनी माहिती मागवलेली आहे. मे बी माझ्या मते याच्यामध्ये अजून एक कॉलम ॲड होईल. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आर्थिक प्रवर्ग जो आहे SC BC जे नवीन आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या पण एक याच्यामध्ये कॉलम जो आहे तो ॲड होईल. यांच्याकडून हा जो ब अ जे आहे हे जुनं जे लास्ट भरतीचं आहे ते पत्र पाठवलं गेलेलं असू शकतं. यामध्ये SC BC या कॅटेगरीसाठी सुद्धा एक प्रवर्ग ॲड केला जाऊन त्याची माहिती तिथं मागवली जाऊ शकते. त्यानंतर बघा गट क चं पाहिलं आपण, गट ड चं सुद्धा सेम अशाच पद्धतीनं असेल आणि ही माहिती जो विभाग आहे पुणे कार्यालय आहे, आयुक्तालय आहे त्यांना 29 तारखेपर्यंत सादर करण्याचा वेळ दिलेला आहे. लवकरच आपण आरोग्य विभागाची जाहिरात एक्सपेक्ट करू. त्यासाठी तुम्ही अभ्यास करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला PDF मिळतील. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा तुमचा स्टडी मटेरियल मिळवण्यासाठी आपलं ऑनलाईन गव्हर्नमेंट एक्झाम हे पोर्टलसुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.